सकाळी उठले आणि लागले ना रोजच्या कामाला. आता दुसरं तर कोणी येऊन करणार नाहीये. आपली कामं आपल्यालाच करावी लागणार आहेत. आज मी बनवली होती कारल्याची भाजी आणि तनुसाठी होता पराठा. दोघांचे पण टिफिन भरून घेतले आणि तनुषला पण स्कूलसाठी लागलीच तयार केलं. आणि हो, आता आमचे छोटे साहेब स्वतःहून बाईकवर बसायला शिकलेत. पहिले तर मलाच बसवावं लागत होतं. बाईक पण मोठी आहे ना, तीच ती आपाची हो. ते म्हणतात ना, जमीन विकली बापाची आणि विकत घेतली आपाची. पण तसं काय नाहीये बरं का. आणि आमची स्वारी निघाली स्कूलच्या दिशेने. तनुषला स्कूलमध्ये सोडलं आणि मी चालू केली 11 नंबरची बस. तेच ते चालत हो. येता येता पलावाच्या आईचं दर्शन घेतलं. थोडा वेळ भजनाचा आनंद घेतला. घरी आल्यावर घरची कामं आणि देवपूजा पण करून घेतली. आज होता गुरुवार, आठवडी बाजारचा दिवस. मी आणि तनुष निघालो ना पलावाच्या इंटरनल बसने. तनुषचे पप्पा आम्हाला भेटणार होते बाजारात. बाहेर जायचं म्हटलं की तनुष ना खूपच जास्त खुश असतो. आठवड्याभराची भाजी खरेदी केली आणि घरात लागणाऱ्या इतर वस्तूही घेतल्या होत्या. घरी आल्यावर सर्व भाज्या निवडल्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या. आठवड्याभराचं भाजीचं टेन्शन मिटलं बुवा. आज होता येल्लो कलर. येल्लो कलर लेडीजकडे नसणार हे कधी होऊच शकत नाही. मी तर बाई सध्या साड्यांनाच प्रिपेअर करते. या निमित्ताने कपाटातून बाहेर तरी निघतायत. येल्लो कलरची साडी घालून तयार झाली आणि तनुष आणि तनुषचे पप्पा तर आधीच पळाले होते. मग काय, मी पण पोचले ना आमच्या इंटरनल गार्डनमध्ये गरब्यासाठी. जसे जसे दिवस पुढे चालले तशी लोक बाहेर पडायला लागलेत. आज मेंबरची संख्या वाढली होती. सगळ्यांनीच गाण्याच्या तालावर ठेका धरला होता.